पोलिसांनी कारवाई करत जप्त केलेला मुद्देमाल पुन्हा विक्रेत्याकडे गेल्यानं एकच खळबळ उडाली आहे। अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने श्रीगोंदा शहरानजीक पेडगाव रस्त्यावर कारवाई करत एका शेतातील गोदामात साठवून ठेवलेला लाखो रुपयांचा गुटख्याचा मुद्देमाल जप्त केला। मात्र या जप्त केलेल्या मुद्देमालाच्या गोण्यांवर लाल अक्षरात CR नंबर 463/26 अशी नोंद आढळून आल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस चक्रावून गेले। पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांची जी नोंद केली जाते त्याला गुन्हा रजिस्टर नंबर अर्थात CR नंबर म्हटलं जातं। तसाच उल्लेख गुन्हे शाखेनं नुकत्याच पकडलेल्या गुटख्याच्या गोण्यांवर आढळून आलाय, त्यामुळे खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे नुकतीच काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या आदेशानुसार बेलवंडी पोलिसांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला होता। जप्त केलेला गुटखा बेलवंडी पोलिसांनी तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पोलीस कारकूनकडे जमा केला होता। त्या गुटखा कारवाई प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात CR नंबर 463/26 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता। मात्र आता तोच गुन्हा नोंद क्रमांक स्थानिक गुन्हे शाखेनं काल जप्त केलेल्या गोण्यांवर लाल अक्षरात लिहिल्याचं आढळून आल्याने पोलिसांच्या विश्वासार्हतेवर देखील आता मोठे प्रश्न निर्माण होत आहेत। स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केल्यानंतर संबंधित आरोपीकडे या गुटख्याच्या मुद्देमालाबाबत चौकशी केली असता त्याने तत्कालीन एक पोलीस अधिकारी आणि एका कर्मचाऱ्यानेच हा गुटखा आपल्याला दिल्याचं सांगितल्याबाबत चर्चा सुरू आहे। गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीनंच अशा प्रकारे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याचं नाव घेतल्यामुळे पुन्हा एकदा अवैध व्यावसायिक आणि पोलिसांचे असलेले हितसंबंध चर्चेत आलेत। या प्रकाराबाबत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा, अहिल्यानगर।